तुळजाभवानी मंदिरात होळीचा उत्साह। मंदिरातील होमकुंडासमोर पारंपरिक पद्धतीने होळीचं पूजन करून दहन। मंदिरातील होळी पूजनानंतर शहरातील घरोघरी होळी पेटवली। साताऱ्यात होळीची पोळी करून दान उपक्रम। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून दरवर्षीप्रमाणे उपक्रमाचं आयोजन। होळीमध्ये टाकला जाणारा नैवेद्य गरीब लोकांना वाटप। कोकणात शिमगोत्सवाचा फिवर। फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्यामध्ये ग्रामदेवतांच्या पालखी भेटीचा सोहळा रंगला। म्हसोबाची पालखी आणि श्री देवी नवलाई पावणाई देवीच्या पालखीची भेट। ढोल ताशांच्या गजरात पालखी भेटीचा सोहळा संपन्न। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात होळीचा उत्साह। मंदिरातील होमकुंडासमोर पारंपरिक पद्धतीने होळीचं पूजन करून दहन करण्यात आलं। कोल्हापुरातील इचलकरंजीत धुळबड खेळताना एसटीची तोडफोड। हुलगेश्वरी रोडवर कर्नाटक एसटी बसची तोडफोड। बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती। दापोलीत सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखीची भेट सोहळा। ढोलताशाच्या गजरात पालखी भेट सोहळा संपन्न। सोलापुरातील शिवगंगा देवीला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास। द्राक्षांनी संपूर्ण गर्भगृह सजलं। शिवगंगा मातेची महापूजा देखील संपन्न। रत्नागिरीच्या लांजामध्ये श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव संपन्न। होळी उत्सव पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। या उत्सवाची सुमारे 500 वर्ष जुनी परंपरा। खेडच्या गुंडाळवाडीमध्ये वेताळेश्वर महाराज यात्रोत्सवाची धूम। यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये 326 बैलगाड्यांचा सहभाग। रंग खेळताना सावधगिरी बाळगा। नैसर्गिक वापरून सण साजरा करा। भंडाऱ्यात धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला।